अध्यक्ष महोदय, सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव आहे, त्याच्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. अध्यक्ष महोदय, सत्तारूढ पक्षाच्या प्रस्तावाला पाठिंबा द्यायला मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये एक महत्वाचा विषय जो आता डॉक्टर साहेबांनी पण मांडला तो म्हणजे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त कसं करता येईल, या शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव कसा मिळवून देता येईल आणि या संदर्भामध्ये या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक आमूलाग्र परिवर्तन कसं करता येईल या संदर्भातली भूमिका घेणं आणि त्याच्यावर उपाययोजना शोधण्याच्या संदर्भातला हा प्रस्ताव आहे. अध्यक्ष महाराज, मला असं वाटतं की 1960, 1970, 1980 या दशकातील ज्या पॉलिसीज या महाराष्ट्र शासनाच्या होत्या त्या पॉलिसीज खरं म्हणजे पुन्हा एकदा रिवाईव्ह करण्याची या शासनाला आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, मायकल पोर्टर नावाचे एक प्रोफेसर आहेत हार्वर्ड बिझनेस स्कूलचे. त्यांनी एक एसे लिहिलेला आहे, एक पुस्तक लिहिलंय, कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेजेस ऑफ नेशन. म्हणजे प्रत्येक नेशनचं, प्रत्येक राष्ट्राचं काय कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज आहे. कॉम्पिटिशनमध्ये ज्या वेळेला एखादा कमी उंचीचा मुलगा आणि जास्त उंचीचा मुलगा एखादी दिवाल क्रॉस करायचा प्रयत्न करतो, एखादी वॉल क्रॉस करायचा प्रयत्न करतो, त्याला अर्थातच जो उंच असतो त्याला लवकर वॉल क्रॉस करता येते आणि जो बारीक असतो त्याला लवकर वॉल क्रॉस करता येत नाही. आणि हा त्याचा बेसिक फॉल्ट असतो आणि त्यामुळे कॉम्पिटिशन ज्यावेळेला होते वॉल क्रॉस करण्याची त्यावेळेला तो कमी पडतो. त्यामुळे त्या ठिकाणी त्याचं कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज कमी आहे, पण जो उंच मुलगा आहे त्याचं कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज जास्त आहे. आणि त्यामुळे प्रत्येक देशाचं असं कोणतं कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज आहे की वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये त्याच्या कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेजमुळे तो देश सहजतेने पुढे जाईल. ह्याच्या बाबतीत ज्यावेळेला विचार होतो, ह्याच्या बाबतीत ज्यावेळेला या मायकल पोर्टरने विचार केला त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलं की प्रत्येक देशामध्ये ही जी कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज असण्याची जी एक विशेष गोष्ट आहे ती सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. की त्या देशाच्या विशेष जे काही उत्पन्न, नॅचरल रिसोर्सेस त्याचे आहेत त्याच्यातून तो किती प्रोडक्टिव्हिटी निर्माण करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये खरं जर आपलं कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज कुठलं असलं तर ते कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे आपलं अॅग्रिकल्चर आहे. आणि त्यामुळे अॅग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल, अॅग्रिकल्चर प्रोड्यूसला कसा न्याय देता येईल या संदर्भामध्ये जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आपण कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकत नाही. आणि कॉम्पिटिशनमध्ये आपण जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांवरच्या उपाययोजना आपल्या होत नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की 1960s, 1970sच्या पॉलिसीज घेतल्या पाहिजेत. त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे की त्यावेळेला सहकार क्षेत्राला मोठ्या प्रमाणात वाव होता. सहकारी साखर कारखाने झाले, सहकारी सूतगिरण्या झाल्या, सहकारी वेगवेगळे संस्था, फलोत्पादन संस्था झाल्या आणि त्यावेळेला सहकारला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चालना देण्यात आली आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पिकाला त्या ठिकाणी प्रक्रिया उपलब्ध करून देऊन त्या पिकाला जास्तीचा भाव देण्याच्या संदर्भात भूमिका घेण्यात आली. पण कालांतराने जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी हा कुठेतरी विषय मागं पडत चालला आणि सहकार म्हणजे स्वाहाकार अशातला प्रकार सगळा सुरू झाला. आपल्याच काही मंडळींनी आपलेच सहकारी साखर कारखाने धोक्यात आणले, ते विकले आणि आपणच घेतले. अशा प्रकारचा दुर्दैवी प्रकार या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी ज्या उपाययोजना शेतकऱ्यांच्या बद्दल करायला पाहिजे त्या उपाययोजना सकारात्मक दृष्टिकोनातून होताना मला दिसत नाहीये. आज मी मगाशी ठिय्या आंदोलन दिलं होतं बाहेर. कशासाठी ठिय्या आंदोलन दिलं होतं की मला एकच म्हणायचं होतं की बाबा जर तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह असाल, शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये जर तुम्ही खरोखर तुमची इमानदारी असेल तर ज्या पॉलिसी सरकारने ठरवल्या त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात खाजगी साखर कारखान्यांना काय अडचणी आहे. सहकारी साखर कारखान्यात तरी अडचणी नाहीये, पण खाजगी कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी. माझ्याकडे बारामती अॅग्रो नावाचा कारखाना आहे, त्यांनी जे हाल लावले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या माझ्या मतदारसंघामध्ये ते मी सांगू शकत नाही. आणि म्हणून तो लक्षवेधी लागावा म्हणून मी ठिय्या आंदोलन दिलं होतं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सहकार क्षेत्रावर प्रक्रिया उद्योग सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जर व्यवस्थित तिला बळकटीकरण देण्यात आलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रश्न मिटतील असं माझं या ठिकाणी मत आहे. आणि हे या आपल्या देशाचं कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज आहे. जसं मी म्हटलं की प्रत्येक देशाचं कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज असतं, अॅग्रिकल्चरच आपलं कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज आहे. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही फील्डमध्ये काहीतरी जास्तीचा R&D करायला जाल तर ते होणार नाही. पण आपल्याकडे शेती आहे आणि त्यामुळे आपण तिच्यावर जर कॉन्सन्ट्रेट केलं, तिची प्रोडक्टिव्हिटी वाढवायला जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं, त्या शेतकऱ्यांना चांगला भाव कसा मिळेल सहकारी तत्वातून हे जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर नक्कीच त्या ठिकाणी काही ना काही शेतकऱ्यांच्या बद्दल चांगलं होईल असं मला या ठिकाणी वैयक्तिकरित्या वाटतं. ह्याच्यामध्ये आता आपण असंही बघतो की मक्याचे उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी, आता आमच्या मराठवाड्यामध्ये ऊस आहे, मक्का आहे, कापूस आहे.
आता मक्याचं उत्पादन आहे, पण मक्याचे स्टार्चच्या फॅक्टऱ्या नाही आहेत. जर सहकारी तत्वावर स्टार्चच्या फॅक्टऱ्या उघडल्या गेल्या, मका उत्पादन प्रक्रिया जर उघडली गेली, तर माझ्या शेतकऱ्यांना निश्चितच चांगला भाव मिळणार. आणि त्या ठिकाणी तो भाव मिळाला तर ऑटोमॅटिकली त्याच्यावर उपाययोजना होईल आणि त्याचे प्रश्न मिटतील. तो हमी भावासाठी काय चाललंय अध्यक्ष महाराज, आजकाल हमी भाव म्हणजे फॅशन झालंय. जे सत्ताधारी आहेत त्यांनी म्हणायचं एवढंच देऊ शकतो, जे विरोधक आहेत त्यांनी म्हणायचं एवढं का देत नाही. जेव्हा विरोधक सत्तेत जातात ते पण तीच भाषा बोलतात, सत्तेतले विरोधक जातात ते तीच भाषा बोलतात. पण ऍक्च्युअली कोणी बघतं का की कसं केलं पाहिजे, ह्याचं सोल्युशन काय केलं पाहिजे ह्याच्यामध्ये, जेणेकरून खरोखर शेतकऱ्यांना मिळेल. आणि अशा पद्धतीचं सॉल्युशन करण्यापेक्षा पॉलिटिकलच जास्त सगळ्यात प्रकार चाललेला आहे, असं दुर्दैवाने मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. तेव्हा माझं असं मत आहे की स्टार्चच्या, जसं मी म्हटलं की मक्याच्या बाबतीमध्ये स्टार्चच्या, ऊसाच्या बाबतीमध्ये सहकारी साखर, आता नवीन सहकारी साखर कारखाना आपण परमिशन देत नाही. आज तुम्हाला माहिती नसेल अध्यक्ष महाराज, मी सभागृहाच्या लक्षात आणून देतो की महाराष्ट्रामधल्या ऊस जास्त झाल्यामुळे जे आजारी कारखाने ते सुरू करण्याच्या धडपडीत राज्य सरकार आहे, अशी माझ्या कानावर बातमी आहे. म्हणजे साखर कारखाने कमी पडतात, ऊस जास्त झालाय, कुठून मिळणार भाव? दाबणार नाहीत का हे साखर कारखाने त्या शेतकऱ्यांना? जर त्याच्यामध्ये सहकारी साखर कारखाने अलाव केले तुम्ही, तर त्या ठिकाणी या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हा ऊस गाळप होईल. आणि सहकारी साखर कारखान्यावर वॉच ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सहकार आता चालतच नाही आणि सहकार खड्ड्यातच गेलं असं म्हणणं कितपत योग्य आहे अध्यक्ष महाराज? आणि त्यामुळे मक्याचे कारखाने, साखर कारखाने, कापूस एकाधिकार योजना इतकी सुंदर योजना होती आपल्या महाराष्ट्र शासनाची 1960-70s मध्ये, की कॉटन पासून क्लॉथ पर्यंत त्याचं प्रोडक्शन या शेतकऱ्यांनी करायचं. म्हणजे कॉटन पासून क्लॉथ पर्यंत जी काही प्रक्रिया आहे ती शेतकऱ्याच्या सहकारी संस्थेने करायची. हे कापूस एकाधिकारी बंद करून टाकली, आता होत नाही. आता त्यामध्ये किती आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण त्या फार्मरला, त्या अॅग्रिकल्चर प्रोड्युसरला, त्या शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सहकारी तत्वावरचं जेवढं काही आपल्याला प्रक्रिया संस्था वाढवता येतील तेवढा वाढवल्या पाहिजे. हा एक माझा प्रमुख आजचा इथला मुद्दा आहे. ह्याच्याबरोबर दुसरं एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची, जी आमच्या मतदारसंघातल्या एका शेतकऱ्यांनी प्रात्यक्षरित्या करून दाखवली आहे. म्हणजे हवेतला गोळीबार नाहीये, ऍक्च्युअल जे घडलंय ते मी तुम्हाला सांगतो की आमच्या मतदारसंघामध्ये भाऊसाहेब थोरात नावाचा एक शेतकरी आहे. त्यांनी काय केलं सांगतो तुम्हाला. प्रक्रिया उद्योग हा विषय झाला, पण हा विषय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे अध्यक्ष महाराज, की त्या माणसानी एका इंटरनॅशनल कंपनीबरोबर टायअप केलं आणि काय सांगितलं त्या इंटरनॅशनल कंपनीने त्याला, बाबा मला या महिन्यात इतकं अमुक ह्याचं उत्पन्न पाहिजे, अॅग्रिकल्चर प्रोड्यूस पाहिजे, समजा XYZ कांदा पाहिजे, टोमॅटो पाहिजे वगैरे, अशा पद्धतीचं त्याला चार्ट बनवून दिलं. आणि ते चार्ट बनवून त्यांनी त्या पद्धतीने त्याचं अॅग्रिकल्चर प्रोड्यूस तयार केलं. ते अॅग्रिकल्चर प्रोड्यूस तयार करायला सुद्धा इन्व्हेस्टमेंट त्या इंटरनॅशनल कंपनीने दिली आणि बायबॅक गॅरंटी, म्हणजे त्याचा माल प्रोड्यूस झाल्याच्या नंतर तो माल त्यांनी तिकडे पाठवला, त्यांनी त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतला भाव घेतला आणि त्या ठिकाणी त्याच्या शेतीच्या उत्पन्नाला इतर शेतीच्या उत्पन्नापेक्षा जास्तीचा भाव मिळाला. अशा प्रकारचा भाऊसाहेब थोरातने आमच्या तालुक्यामध्ये काम केलेल्यांचे प्रत्यक्षात आहे. माझं म्हणणं आहे, मग राज्य सरकारने अशा केसेसचं अनुकरण का करू नये? का राज्य सरकारने करू नये? मी लंडनमध्ये 20 वर्षापूर्वी गेलो होतो. त्यावेळेला लंडनमध्ये एक केळ 1 पाऊंडाला मी विकत घेतलं होतं. एक पाऊंडाला. 1 पाऊंड म्हणजे किती रुपये अध्यक्ष महाराज? जवळपास 85 रुपये. 85 रुपयात एक केळ. आपल्याकडे काय भाव आहे केळीचे? या संदर्भामध्ये जर अभ्यास जर झाला आणि या संदर्भामध्ये जसं या भाऊसाहेब थोरातने केलंय की बाबा आपण एक्सपोर्ट करूया, आपण टायअप करूया अशा कंपनीज बरोबर, की जे कंपनीज आपले माल घेतील, आपला माल प्रोड्यूस करायला ते पैसेही देतील, माल प्रोड्यूस करायला पैसेही देतील, मालही घेतील, घेऊनही जातील. असं जर का त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासनाने एक मध्यस्थाची भूमिका जर घेतली तर त्यामुळे महाराष्ट्रातले इतरही जर मोस्टली याच्यामध्ये आपण बघतो फ्रूट अँड व्हेजिटेबल्सचे लोक आहेत, ह्याच्यामध्ये ह्या लोकांचं जर आपण केलं तर निश्चितपणे चांगलं काम होऊ शकतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, शेतकऱ्यांच्या अनेक ज्या दुरावस्था आहेत त्या थांबतील. आणि त्यामुळे या सगळ्या एकंदरीत प्रकरणामध्ये मला असं वाटतंय की या प्रस्तावामध्ये चर्चा करत असताना प्रक्रिया संघ सहकार तत्वातून आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर इंटरनॅशनल लिंकअप करून त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या इंटरनॅशनल बायर्सला शोधणं की जे आपल्याला, जसं मी त्या भाऊसाहेब थोरातचं उदाहरण सांगितलं तशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ते भाव देतील. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला असा मांडायचा आहे अध्यक्ष महाराज, की आपल्याकडे आता त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे, हे जो ठराव प्रस्ताव जो दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे
की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ऍग्रिकल्चरमध्ये वाढवलंय. मग कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ऍग्रिकल्चरमध्ये वाढवलंय असं तुम्ही म्हणता की ऍग्रिकल्चरमध्ये आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वाढवलंय आणि त्याच्यामुळे 12.5% ग्रोथ ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये आहे. माझं म्हणणं आहे की आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपण अनेकदा असं बघतो सर्वसाधारणपणे की फॉरेन एड आहे किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. आपले मुख्यमंत्री कुठेतरी लंडनला जातात किंवा अजून कुठेतरी जातात आणि मी असा प्लांट आणला, मी तसा प्लांट आणला, मी अमुक प्लांट आणला. तसं कितपत घडतंय ते मला चेक करावं लागेल, पण म्हणतात की असं असं झालं. मग तसं झालं ना तर मग वाय डोंट यू अट्रॅक्ट द सेम थिंग इन ऍग्रिकल्चर. तुम्ही ऍग्रिकल्चरसाठी पण जा ना. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही म्हणताय ना की ऍग्रिकल्चर 12.5% वाढलं, माझं अभिनंदन आहे, पण त्याचबरोबर तुम्ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन एड, जो फॉरेन एड मिळतो तो जर ऍग्रिकल्चरसाठी वापरला तर मोठ्या प्रमाणामध्ये ऍग्रिकल्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट होईल. आणि जसं मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीपासून सांगत आलोय की भारताचं कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज हे ऍग्रिकल्चर आहे, त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवली तर आपण शक्तिशाली होऊ शकतो. तर त्या पद्धतीने ऍग्रिकल्चरमध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली किंवा त्याचबरोबर फॉरेन एड जरी आला तरी त्या ठिकाणी एक चांगलं त्या ठिकाणी काम उभं राहू शकतं असं मला वाटतं. आणि म्हणून या प्रस्तावाच्या निमित्ताने मी एवढंच या सभागृहाच्या नजरेस आणून देऊ इच्छितो की आपण दरवेळेला या सभागृहामध्ये चर्चा करत असतो, आपण दरवेळेला आरोप प्रत्यारोप करत असतो, आपण दरवेळेला चिखलफेक करत असतो, पण ही सगळी चिखलफेक किंवा आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा जर टेक्निकली आपण हे सगळे मुद्दे विचारात घेतले आणि त्या पद्धतीने पॉझिटिव्हली काहीतरी केलं तरच या शेतकऱ्यांच्या विषयात तोडगा निघू शकेल. आपण कितीही आरोप केले तर मी मगाशी म्हटलं, खरं म्हणजे मला हे बोलायचं नाही पण मला बोलल्याशिवाय राहू शकत नाही. खरंच दुर्दैव आहे की ज्याला आपण विरोधी पक्षात असतो त्याला आपण मोठ्या मोठ्या घोषणा करतो, सत्तेत जातो, आपण गप्प बसतो आपली भूमिका विरोधी पक्ष निभावतो. काय प्रकार आहे? सत्तेतून परत विरोधी पक्षात आला, कापसाला 6,000 रुपये मिळालाच पाहिजे, चाललं आंदोलन. कशासाठी पाहिजे? तू कापसावर प्रक्रिया उद्योग करतोयस का भाऊ? एखादी काही कापूस एक्सपोर्टच्या बाबतीत आहे का रे भाऊ तुझं? टेक्स्टाईल पार्क म्हणून चाललंय किती दिवसाचं? कुठे टेक्स्टाईल पार्क उघडलंय हो? उघडलं पाहिजे, उघडलं पाहिजे. टेक्स्टाईल पार्क उघडा ना तुम्ही. इकडून तिकडे गेले की म्हणायचं गप्प, तिकडून इकडे आलं की असं झालं पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांना काय वेडा समजताय का तुम्ही? शेतकरी इतके वेडे नाहीयेत. सगळ्यांना सगळं कळतंय, सगळ्यांना सगळं कळतंय, कोण खुळं नाही राहिलेलं. आता आपल्याला असं वाटतं की आपण या सभागृहात एसीमध्ये बसतो ना आपण फार चॅम्पियन झालो, तसं नाहीये. फाटक्या धोतर घातलेल्या माणसाला सुद्धा कळतं की कोण किती चावट आहे म्हणून. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये मी जास्त बोलायला नको, पण जे काही आहे ते पॉझिटिव्हली प्रॅक्टिकली केलं पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे. या ठिकाणी मला बोलू दिलं त्याबद्दल मी मनापासून तुमचा अध्यक्ष महाराज मी आभार मानतो. आणि मी जे मुद्दे मांडले ते मुद्दे कुठेतरी सरकार अंतर्भूत करेल आणि त्यामुळे माझ्या शेतकऱ्याला कुठेतरी फायदा होईल. 4 पैशाचा फायदा जर शेतकऱ्याला झाला, अहो शेतकऱ्याला काही फार लागत नाही. शेतकऱ्याला तुम्ही म्हटलं मी मर्सिडीज घेऊन तर ते शेतकरी नको म्हणतो, माझ्या मोटरसायकल असली तरी मला मी खुश आहे. तुमच्या ऑर्गनाइज सेक्टर सारखा नाहीये शेतकरी किंवा लगेच आंदोलन करून टाकलं आणि काय लाल झेंडा घेऊन उभा की बाबा माझं हे पगार झाला नाही तर मी ह्याव करून टाकेन, माझं वेतन आयोग झालं नाही तर त्याव करून टाकेन. गरीब असतो बेचारा, काय करणार तो? पण त्या ठिकाणी त्याच्या गरिबीचा तुम्ही फायदा उचलणार आहात का? उचलू देणार आहेत का अध्यक्ष महाराज? तो उचलू देऊ नका. माझ्याकडे जे आता मी तेवढंच एक सांगतो आणि खाली बसतो. एक मुद्दा राहिला माझा सांगायचा, तो म्हणजे आता जे मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की मी मगाशी ठिय्या आंदोलनाला बसलो होतो बाहेर. हे ठिय्या आंदोलन काय आहे? जसं मी मगाशी थोडंसं विवरण केलं संक्षिप्तामध्ये, त्याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. जसं महाराष्ट्रामध्ये, जसं मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये यावेळेला ऊस जास्त झालाय. ऊस जास्त महाराष्ट्रामध्ये झालेला आहे म्हणून साखर कारखाने, माफ करा मी शब्द असं मला वैधानिक इथला तो संसदीय शब्द आहे की मला माहित नाही, नसेल तर काढून टाका, माज आलेला आहे यांना. त्यांना असं वाटतंय की आता झक मारून शेतकरी येणारच. अशी का अवस्था करता शेतकऱ्याची? आणि आंदोलन एखाद्या शेतकऱ्यांनी केलं की दुसऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मागे लावून टाकतात, तुझा घेऊन टाकतो, तू गडबड करू नको. हा काय प्रकार आहे? म्हणजे त्याला चक्क तुम्ही वेठीच धरताय. आणि हा प्रकार सर्रास चाललाय राज्यामध्ये, हा सर्रास राज्यामध्ये प्रकार चाललाय. कोणीच ह्याच्यावर बोलायला तयार नाही. 1% सुद्धा कोणी म्हणायला तयार नाही की अरे हा हे काय गळचेपी चालली आहे सगळी, काय हे? आणि त्याच्यावर सोल्युशन जे दिलंय ते सोल्युशन आपण घ्यावं अशी माझी विनंती आहे. साखर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रचंड प्रश्न या महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण झालेला आहे. प्रत्येक शेतकरी आज अडचणीत आहे. नवीन त्या ठिकाणी त्याला कुठेतरी साथ देणं, मदत करणं ही काळाची गरज आहे, हे मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगेन. आणि या निमित्ताने हेही सांगेन
की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये अशी वेळ आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये सहकारी तत्वाचं त्या ठिकाणी ज्या बाबतीत ज्या पद्धतीने उदासीनतेने त्याला बघतात ती उदासीनता संपवा आणि नवीन सहकारी साखर कारखाने निर्माण करा, नवीन सूतगिरण्या निर्माण करा, नवीन सहकारी तत्व, नवीन सहकारी त्या ठिकाणी शक्ती या महाराष्ट्रामध्ये उभी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्या, एवढंच या निमित्ताने सांगतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.